एलपीजी गॅस ग्राहकांसाठी मोठी अपडेट। 16 ऑगस्ट पूर्वी ई-केवायसी करणे बंधनकारक, अन्यथा सबसिडी होणार रद्द। केंद्र सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी 16 ऑगस्ट 2026 ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे। ज्या ग्राहकांनी ह्या मुदतीपूर्वी आपली आधार पडताळणी पूर्ण केली नाही त्यांनी गॅस सबसिडी कायमची बंद केली जाईल। देशातील घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत सरकारी योजनेचा फायदा पोहोचण्यासाठी आधार आधारित ते ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। ज्या ग्राहकांनी अद्याप आपली केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी गॅस सबसिडी कायमची बंद केली जाणार आहे। सरकारी तेल कंपन्यांनी ह्या प्रक्रियेसाठी 16 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे। त्यामुळे ह्या मुदतीपूर्वी ग्राहकांनी आपले गॅस खाते आधाराशी पडताळून घेणे आवश्यक आहे। या लोकांची सबसिडी होणार रद्द। ई-केवायसी अपूर्ण असलेले ग्राहक ज्यांनी 16 ऑगस्टपर्यंत आधार पडताळणी केलेली नाही, उच्च उत्पादन गट ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पादन 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनाही या नियमांतर्गत सबसिडीच्या यादीतून वगळले जाईल। अवैध आणि दुहेरी कनेक्शन्स, एकाच नावावर किंवा पत्त्यावर घेतलेली बनावट आणि अतिरिक्त गॅस कनेक्शन थेट ब्लॉक केली जात आहे। एलपीजी गॅस ई-केवायसी मुदत चुकल्यास काय होणार नुकसान? जर ग्राहकांनी दिलेल्या वेळेत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागेल। गॅस सबसिडी बँक खात्यात थेट जमा होणारे अनुदान पूर्णपणे थांबेल। महागडा गॅस सिलेंडर, घरगुती सवलतींच्या दराऐवजी ग्राहकांना व्यावसायिक किंवा विना अनुदानित बाजारभावाने गॅस खरेदी करावा लागेल। रिफिल बुकिंग अडथळा, गॅस सिलेंडर ऑनलाईन बुक करताना ग्राहकांचे लॉग इन ब्लॉक होऊ शकते किंवा बुकिंग रिजेक्ट केले जाऊ शकते। घरबसल्या मोबाईलवरून ई-केवायसी करण्याची सोपी पद्धत, ग्राहकांना गॅस एजन्सीच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही। मोबाईल ॲपच्या मदतीने ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटात पूर्ण करता येते। तुमचा गॅस कंपनी उदाहरणार्थ इंडियन, भारत गॅस किंवा HP गॅस अधिकृत मोबाईलवर ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा। तुमचा गॅस कनेक्शनची लिंक असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून ॲपमध्ये लॉग इन करा। ॲपच्या मेनूमध्ये जाऊन ई-केवायसी किंवा आधार व्हेरिफिकेशन या पर्यायावर क्लिक करा। मोबाईल कॅमेऱ्याच्या साहाय्याने तुमचा चेहरा स्कॅन करा। आधारमधील माहिती जुळल्यानंतर तुमची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल। उज्ज्वला योजनेच्या नियमातही मोठे बदल, ह्या केवायसी मोहिमेसोबतच सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वार्षिक सबसिडी असलेल्या सिलेंडरची संख्या मर्यादित केली आहे। यापूर्वी मिळणाऱ्या 9 अनुदानित सिलेंडरऐवजी आता वर्षाला केवळ 4 सिलेंडरवरच 300 रुपयाची सबसिडी दिली जाईल। ह्यापेक्षा जास्त सिलेंडर लागल्यास ग्राहकांना पूर्ण किंमत मोजावी लागेल। वाढत्या जागतिक खर्च आणि गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने हा कठोर पाऊल उचलले आहे। त्यामुळे कोणतीही आर्थिक गैरसोय टाळण्यासाठी सर्व गॅस ग्राहकांनी 16 ऑगस्ट पूर्वी आपली पडताळणी मोहीम पूर्ण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे।